सांगली शहरातील कुपवाड परिसरात कचरा टाकल्याच्या कारणावरून स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी शेजाऱ्याने दाम्पत्यावर चाकू आणि हातोड्याने वार करत गंभीर जखमी केलं होतं। यामध्ये चाकूने वार केलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता, तर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या पतीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर असं मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे। या दुहेरी खुनाच्या घटनेचे संतप्त पडसाद उमटत आहेत। संशयित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे, तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृत दाम्पत्याच्या मुलीने केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पसार झालेला फरीद अब्दुल शेख याला अटक केली असून त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी जलद गतीने तपास करून लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करू अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे। आरोपी फरीद अब्दुल शेख आम्ही कुपवाडमध्ये नवीन घर बांधल्यानंतर या भागात राहायला आल्यापासून त्रास देत होता। हा एरिया माझा आहे, तुम्ही इथून निघून जा असं म्हणत आमच्या कुटुंबाला तो सतत त्रास देत होता असं म्हणत मुलीने आपली व्यथा मांडत न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे। केसरेकर दाम्पत्य हे कुपवाड परिसरातील चाणक्य चौक परिसरात राहतात। 15 ऑगस्ट रोजी सकाळी पहाटे 6च्या सुमारास मनीषा केसरेकर या पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवत होत्या। त्यावेळी शेजारी राहणाऱ्या फरीद शेख याने घरामागील रस्त्यावर कचरा टाकल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। यावरून मनीषा यांनी शेख याला कचरा टाकण्याबाबत जाब विचारला, त्यातून दोघांमध्ये वाद झाला। दरम्यान मनीषा यांचे पती मोहन केसरेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। यावेळी संशयित फरीद शेख यांनी मोहन यांना कानाखाली मारली। त्यानंतर शेख हा घरातून हातोडा आणि चाकू घेऊन आला आणि मोहन यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केलं। तसेच मनीषा यांच्या डोक्यात आणि पोटात चाकूने वार करत त्यांनाही गंभीर जखमी केलं। गंभीर जखमी दाम्पत्यांना नातेवाईकांनी तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं। मात्र या ठिकाणी उपचार सुरू असतानाच मनीषा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मोहन केसरेकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। मात्र आज मंगळवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या घटनेचे संतप्त पडसाद उमटत आहेत। हिंदू मुस्लिम संघटनांनी देखील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। याच्यामध्ये 15 तारखेला जो एक दुर्दैवी घटना घडली होती, त्याच्यामध्ये एक महिला ती पहिलीच मृत झाली। त्यानंतर दुसरा म्हणजे पुरुषाचाही आज दुर्दैवी सकाळी मृत्यू झालेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। संपूर्ण पुरावा हा ज्याचा जमा करण्यात येईल। लवकरच याच्यामध्ये लवकरात लवकर न्यायालयात चार्जशीट करण्यात येईल आणि लवकरात लवकर याच्यामध्ये कोर्टमध्ये केस कशी उभी राहील आणि या निर्गुण 2 खुनांकरता आरोपीला लवकरात लवकर कशी शिक्षा होईल याच्याकरता नक्कीच प्रयत्न होईल आणि त्याच्यामध्ये चांगला तपास करून पुढील चार्जशीट आम्ही लवकरच करणार आहोत। अन्य काय आरोपी वगैरे किंवा काय नाही, याच्यामध्ये जी घटना आहे त्याच्यानुसार आता एकच आरोपी आहे, त्याला अटक केलेला आहे। थोडं त्याला काहीतरी मेडिकल हे असल्यामुळे तो मेडिकल कस्टडीत आहे, आमच्या ताब्यात आहे। परंतु याच्यामध्ये तपासात पुढे बघू, परंतु फिर्यादीनुसार आणि प्रत्यक्ष घटनेनुसार याच्यामध्ये एक आरोपी आहे। अनेक हिंदुत्ववादी संघटना